नमस्कार. आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त 6 तास आणि मोसादी इराणचे 1 लाखहून अधिक सिक्रेट न्यूक्लिअर डॉक्युमेंट घेऊन भूर. माजी राष्ट्रपतींचा दावा. खळबळजनक. नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या. पती पत्नीसह 2 मुलांनी घेतला गळफास. शिवसेनेमुळे माझा पराभव झाला. समरजित सिंह घाटगेंची मोठे विधान. मनोज जरांगे आंदोलनाची वाद पुन्हा पेटवणार. डिस्चार्ज मिळताच बैठकांचा धडाका. मराठवाडा पिंजून काढणार. सोयाबीन उत्पादक 7.5 लाख शेतकऱ्यांना दिलासा. 350 कोटी रुपये पीक विमा अग्रिम म्हणून मिळणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं. फोटो पाहून अंगावर येईल काटा. देवेंद्र फडणवीस कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी मोठी कार्यवाही. सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन. पेट्रोलचे कॅन घेऊन 40 विद्यार्थी वर्षाबाहेर. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खळबळ. पोलिसांची धडक कार्यवाही. कानबाई मातेच्या आंघोळीसाठी तापीवर. पाण्याचा अंदाज न आल्याने भाऊ बहिणीचा बुडून मृत्यू. शहांच्या बैठक स्थळी पालक जमले. आजारी लेकरं हातात. सह्याद्री समोर आक्रोश करत मोठी मागणी. सर्व्हंट्स ऑफ इंडियामधील नवा घोटाळा बाहेर. जमीन विक्रीत लाखोंचा कर चोरला. बाबर आझमने पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडले. बॉलबॉय ते कॅप्टन अशी आहे कारकीर्द. गांधी जयंती दिनी राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले. म्हणाले, बेताल वक्तव्यांना प्रसिद्धी मिळते, त्यामुळे असल्यांचा सुसवार झाला. कोल्हापुरात आईची हत्या करून अवयव शिजून खाणाऱ्या मुलाची फाशीची शिक्षा कायम. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल. चला शिवस्मारक शोधायला. संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पहिले आंदोलन. भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा.